श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत। स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे। व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे काही उपाय जाणून घेणार आहोत जे प्रत्येकाला करणं अगदी सहज शक्य होणार आहे। हे उपाय आपल्याला खास गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचे आहे। येत्या 10 जुलै 2025 रोजी गुरुवारच्या दिवशी गुरुपौर्णिमा आहे। आता गुरुवार म्हटलं तर स्वामींचाच वार आहे, आपल्या गुरूंचा वार आहे। असंही आपण गुरुवारच्या दिवशी विशेष प्रकारच्या सेवा करत असतो। त्यातली त्यात आता गुरुपौर्णिमा आहे, त्यामुळे अजून आपल्याला गुरुपौर्णिमेच्याही सेवा करायच्या आहे। ज्यांना स्वामींना गुरु बनवायचं आहे त्यांनी स्वामींना गुरु देखील बनवून घ्यायचा आहे। ते कशा पद्धतीने करावं हे सगळं काही मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तो व्हिडिओ तुम्ही सविस्तररित्या पाहून घ्या। त्यामध्ये नियम काय सांगितलेले आहेत तेही ऐका आणि मग स्वामींना आपलं गुरुपद द्या। तर स्वामी भक्त हो, हे झालं गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींना गुरु बनवण्याबद्दल। पण आता जर तुम्हाला काही कारणास्तव स्वामींना गुरु बनवणं शक्य नसेल, उदाहरणार्थ जर एखाद्या महिलेचा मासिक धर्म असेल तर त्या महिलेला स्वामींना गुरु बनवता येणार नाही त्या दिवशी, तर हरकत नाही, तुम्ही कुठल्याही गुरुवारी बनवून घेतलं तर चालेल। पण गुरुपौर्णिमेचा दिवस थोडा खास मानला जातो। पण जर मासिक धर्म असेल, सुतक असेल तर आपण काहीही करू शकत नाही। मग अशा वेळेस तुम्ही फक्त आणि फक्त नामस्मरण करू शकतात। तर असो, आता हा जो आपण व्हिडिओ बनवलेला आहे तो गुरुवार संबंधीच आहे आणि गुरुपौर्णिमे संबंधीच आहे। तर गुरुवारच्या दिवशी म्हणजेच या गुरुपौर्णिमेला आपल्याला दिवसभरामध्ये हळदीचे असे काही उपाय करायचे आहे ज्याने आपलं गुरुबळ मजबूत होणार आहे। बघा, आपलं गुरुबळ मजबूत असणं फार महत्त्वाचं असतं। कुणाच्याही पत्रिकेतलं जर गुरुबळ मजबूत असेल तर त्याला कुठल्याही वाईट संकटांचा सामना करताना अडचण येत नाही, त्याला गुरुची साथ लाभत असते। म्हणून गुरुबळ असणं खूप गरजेचं आहे। लग्नाच्या वेळेस देखील गुरुबळ बघितलं जातं, कुठल्याही महत्त्वाच्या कामाच्या वेळेस गुरुबळ हे बघितलं जातं। आता हे गुरुबळ मजबूत कसं करून घ्यायचं, तर अर्थात गुरुच्या सेवा करून। आपण जसं जसं गुरुच्या सेवा करतो तसं तसं आपलं जे गुरुबळ आहे ते मजबूत व्हायला सुरुवात होते। तर गुरुबळ मजबूत करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा जो काही घटक आहे तो म्हणजे हळद। हळद म्हटलं तर प्रत्येकाच्या किचनमध्ये ही असतेच असते। आता हळदीला आयुर्वेदानुसार देखील तितकंच महत्त्व आहे, आपल्या धार्मिकदृष्ट्या देखील तितकंच महत्त्व आहे आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून देखील तितकंच महत्त्व आहे। आपल्या आरोग्याच्या दृष्टीने जशी हळद महत्त्वाची आहे तसंच जर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण हळदीचा विविध प्रकारे वापर केला तर आपल्या ज्या काही दैनंदिन अडचणी आहे, सांसारिक समस्या आहे, त्या सुटण्यासाठी देखील चिमूटभर हळद आपल्याला मदत करत असते। तर ती कशा पद्धतीने करायची, तर त्यासंबंधी आपल्याला उपाय करायचे असतात। तर या गुरुवारी तुम्ही हळदी संबंधी जे उपाय करणार आहात त्यातलं सगळ्यात पहिला महत्त्वाचा उपाय म्हणजे अंघोळीच्या पाण्यात तुम्हाला हळद टाकायची आहे। दर गुरुवारी, फक्त गुरुपौर्णिमेनिमित्त नाही तर दर गुरुवारी तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकत जा। निश्चितच तुमचं गुरुबळ मजबूत होण्यासाठी मदत होईल। त्यानंतर अंघोळ झाल्यानंतर आपल्या संपूर्ण घरामध्ये हळदीचं पाणी शिंपडायचं आहे। तुम्ही गोमूत्र आणि हळद एकत्र केलं, गंगाजल आणि हळद एकत्र केलं किंवा जे घरामध्ये आपलं पाणी आहे त्यामध्ये हळद टाकली तरीही चालेल, पण ते संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे। अंगण असेल तर तिथेही तुम्ही थोडंफार शिंपडू शकतात। तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल तर दरवाजाच्या बाहेर देखील तुम्ही थोडंफार प्रमाणामध्ये ते शिंपडू शकतात। ते झाल्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे तो देखील हळदीच्या पाण्याने स्वच्छ करून घ्यायचा, पुसून घ्यायचा। आता अर्थात गुरुवारच्या दिवशी आपल्याला जास्त स्वच्छता करायची नाही, पण अगदी थोडंसं पाणी घेऊन आपल्याला आपला जो मुख्य दरवाजा आहे त्यावर शिंपडायचं आणि एका कपड्याने आपल्याला तो दरवाजा पुसून घ्यायचा। त्यानंतर उंबरठ्याचंही तसंच आहे, उंबरठा देखील स्वच्छ पुसून घ्यायचा आणि त्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं। हळदीचं लेपन म्हटलं तर बाहेरून जी निगेटिव्हिटी आहे ती रोखण्याचं काम करत असतं, म्हणून हळदीचं लेपन आपल्याला दर गुरुवारी करायचंच आहे। आता हळदीचं लेपन करून झाल्यानंतर आपल्याला हळदीचे स्वस्तिक देखील काही ठिकाणी काढायचे आहे। त्यासाठी तुम्ही तूप आणि हळद एकत्र करून घेऊ शकतात किंवा हळदी कुंकवाने जरी काढलं तरीही चालणार आहे। तर मुख्य दरवाजावर आपल्याला एक स्वस्तिक काढून घ्यायचं आहे, आपल्या तिजोरीवर काढायचं आहे, आपलं देवघर ज्या ठिकाणी आहे तिथे काढायचं आहे किंवा तुम्ही स्वामींची जिथे पूजा मांडणी करणार आहात तिथे चौरंग किंवा पाट मांडणार असाल तर त्या ठिकाणी खाली पहिले स्वस्तिक काढून घ्यायचं, मग त्यावर तो पाट आपल्याला ठेवायचा आहे। या व्यतिरिक्त आपली जी तुळशी माता आहे तिच्या जवळ देखील एक स्वस्तिक काढायला जागा असेल तर तुम्ही तिथे देखील स्वस्तिक काढू शकतात किंवा कुंडीवर काढलं तरीही चालणार आहे। अशा प्रकारे आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे। स्वयंपाकघरामध्ये आपल्या शेगडीवर देखील आपल्याला हळदीने स्वस्तिक काढायचं आहे। आता हे जे काही उपाय सांगत आहे ते प्रत्येकाला करणं सहज शक्य आहे, हे तुमच्याही लक्षात आलं असेल। आता पुढचा जो उपाय आहे तो असा की आपली जी तुळशी माता आहे तर तुळशी मातेला देखील आपल्याला अगदी चिमूटभर हळद अर्पण करायची आहे। आता गुरुवार म्हटलं तर थोडंसं कच्चं दूध देखील आपण दर गुरुवारी अर्पण करत असतो, कारण आपल्या ज्या आर्थिक समस्या आहेत त्या सुटण्यासाठी हा अतिशय प्रभावी असा उपाय मानला जातो। त्यामुळे तुळशीला कच्चं दूध तर तुम्ही अर्पण करा, पण चिमूटभर हळद देखील तुम्ही अर्पण करू शकतात। त्यानंतर बघा,
आपल्याला आपण जो देवघरामध्ये दिवा लावणार आहोत किंवा मुख्य दरवाजाच्या ठिकाणी देखील आपल्याला सकाळी दिवा लावायचा आहे, त्या दिव्यामध्ये देखील तुम्ही हळद टाकू शकता। चिमूटभर हळद आपल्याला टाकायची आहे। या व्यतिरिक्त त्या दिव्याखाली जरी तुम्ही हळदीने स्वस्तिक काढलं, त्या प्लेटवर स्वस्तिक काढून घ्यायचं, मग त्यावर तो तुम्ही दिवा ठेवू शकतात। अशा प्रकारे जरी दिवा लावला तरीही चालणार आहे। म्हणजे काय तर जास्तीत जास्त आपल्याला हळदीचा वापर करायचा आहे। या व्यतिरिक्त आपली जी स्वामींची मूर्ती आहे तिला हळदीचं लेपन देखील तुम्ही करू शकतात। ते कशा पद्धतीने तर बघा, जसं आपण देवांना अंघोळ घालण्यापूर्वी उटणं लावतो ना, तशाच पद्धतीने हळद लावायची आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा चांगलं पाणी घेऊन मूर्तीला अंघोळ घालायचे आहे। नंतर अभिषेक वगैरे करायचा आहे। अभिषेक कशा पद्धतीने केला जातो हे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही एकदा पुन्हा बघून घ्या आणि तशा प्रकारे अभिषेक करा। आता हे सगळं करून झाल्यानंतर, देवपूजा वगैरे करून झाल्यानंतर आपल्या प्रत्येक देवाच्या कपाळी आपल्याला हळदीचा टिपका लावायचा आहे। स्वामींच्या तर लावायचंच आहे, पण जे पुरुष देव आहे त्यांना प्रत्येकाला हळदीचा टिपका लावायचा आहे आणि जी आपली देवी माता आहे तिला तर आपण हळदी कुंकू असंही लावत असतो। या व्यतिरिक्त आपल्या स्वतःच्या कपाळी देखील हळदीचा टिपका लावायचा आहे। अशाच प्रकारचा हळदीचा टिपका जर आपण दर गुरुवारी कपाळी लावला तर निश्चितच आपलं गुरुबळ मजबूत होण्यासाठी मदत मिळत असते आणि जी काही निगेटिव्हिटी आहे ती आपल्याकडे आकर्षित होत नाही किंवा कुणाची दृष्ट आपल्याला लागत नाही। त्यानंतर सगळी पूजा वगैरे करून झाल्यानंतर एक छोटासा ग्लास घ्यायचा, त्या ग्लासमध्ये पाणी भरायचं आणि त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची। हे हळदीचं जे पाणी आहे ते आपल्याला दिवसभरामध्ये देवघरामध्येच ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारच्या दिवशी हे पाणी काढून घ्यायचं आहे आणि ते जे हळदीचं पाणी आहे ते आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे। उरलं त्यातलं पाणी तर तुम्ही तुळस सोडून इतर दुसरा कुठल्याही झाडाला ते टाकून देऊ शकतात, पण अशा प्रकारे तुम्ही हा छोटासा उपाय नक्कीच करा। आता हा उपाय फक्त पौर्णिमेनिमित्त करू नका, तर तुम्ही रोज केलं तर ते तुमच्यासाठी चांगलंच राहणार आहे किंवा कमीत कमी गुरुवारच्या दिवशी तरी करत जा। त्यानंतर बघा, केळीच्या झाडामध्ये माता लक्ष्मी आणि विष्णू भगवान यांचा वास असतो, त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला असंही माता लक्ष्मी आणि विष्णू भगवानांची सेवा करायची असते। त्यातली त्यात ही गुरुपौर्णिमा आहे। पौर्णिमेला तर आपण करतच असतो सेवा, पण ही गुरुपौर्णिमा असल्यामुळे केळीच्या झाडाची देखील पूजा करायची आहे। केळीच्या झाडाला देखील हळद अर्पण करायची आहे। या व्यतिरिक्त तुम्ही दूध, गूळ आणि पाणी असं एकत्र करून ते अर्पण केलं तरीही चालणार आहे, पण त्या ठिकाणी चिमूटभर हळद अर्पण करा। शक्य असेल तर त्या ठिकाणी बसून विष्णू सहस्रनामाचं पठण करा। ते शक्य नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र त्या ठिकाणी 11 वेळेस म्हटला आणि जो कुठला माता लक्ष्मीचा मंत्र तुम्हाला येतो तोही 11 वेळेस म्हटला तर निश्चितच माता लक्ष्मी आणि विष्णू भगवान यांचा एकत्रितरित्या आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते। त्यानंतरचा पुढचा जो उपाय आहे तो असा की औदुंब वृक्ष म्हटलं तर दत्त महाराजांचा साक्षात आपल्या औदुंब वृक्षामध्ये वास असतो, त्यामुळे औदुंब वृक्षाची सेवा केली जाते। आता औदुंब वृक्षाच्या ठिकाणी आपण जेव्हा जाणार आहोत, आता स्वामींच्या केंद्रात मठात तुम्ही गेलात तर तिथे औदुंब वृक्ष हे असतंच असतं, पण क्वचित तुम्हाला त्या ठिकाणी जायला शक्य झालं नाही तर तुमच्या आजूबाजूला कुठेही औदुंब वृक्ष उगवलेलं असेल तर त्या ठिकाणी देखील तुम्ही पिवळ्या अक्षता अर्पण करू शकतात किंवा चिमूटभर हळद देखील अर्पण करू शकतात। आता अक्षता अर्पण करण्यापूर्वी तुम्हाला एक छोटासा उपाय करायचा आहे। त्याच्या पिवळ्या अक्षता म्हणजे तांदूळ जे आहे त्याला थोडीशी हळद लावायची, ते जे तांदूळ आहे ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आणि आपली जी काही इच्छा मनोकामना आहे ती त्या औदुंब वृक्षाजवळ बोलायची आणि नंतर ह्या पिवळ्या अक्षता ज्या आहे त्या औदुंब वृक्षाला अर्पण करायच्या। अशा पद्धतीने जर आपण हा छोटासा उपाय केला आणि आपली जी काही इच्छा आहे त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर निश्चितच आपली ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत असते। आता या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न सांगण्याची गरज का पडते तर काहींचा गैरसमज होतो की फक्त सेवा आणि उपाय केल्याने काय होतं, तर अर्थात फक्त सेवा आणि उपाय करून काहीही होत नाही, तर त्याला आपल्या कष्टाचीही साथ असायला लागते। एखादी व्यक्ती कष्ट करत असेल तर निश्चितच तिच्या सेवेचं आणि उपायांचं फळ तिला त्वरित प्राप्त होतं, पण आपण फक्त आणि फक्त सेवा आणि उपाय करून बसल्या जागी काही मागत असू तर आपल्याला ते कधीही मिळणार नाही। तर स्वामी भक्त हो, हळदीचे हे छोटे छोटे उपाय तुम्हाला या ठिकाणी सांगितलेले आहे। उपाय असे शोधलेले आहे जे प्रत्येकाला करणं सहज शक्य होणार आहे, त्यामुळे नक्कीच तुम्ही हे उपाय करू शकतात, पण त्याचे जे काही अनुभव मिळतात ते अतिशय प्रभावी आहे, त्यामुळे तुम्हीही असा अनुभव घ्या आणि जेव्हा तुम्हाला अनुभव येईल ते तुम्ही कमेंट करून कळवा। माहिती कशी वाटली तेही सांगा। चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल बटन देखील प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेली जी काही अपडेट असणार आहे ती तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन, तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।